नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ SRP या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही TET, CTET किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असाल तर मराठी व्याकरणातील वर्णमाला हा घटक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वराचे प्रकार, स्वरादी, सजातीय विजातीय स्वर आणि त्यांची उच्चारस्थाने यावर आधारित काही अतिमहत्त्वाचे प्रश्न अगदी सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून या घटकावर तुमचा एक गुणसुद्धाही मिस होणार नाही. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. असणारा प्रश्न पहिला पहा. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे, पूर्णपणे आणि तोंडातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता होतो त्यांना काय म्हणतात? ऑप्शन नंबर ए आहे व्यंजन, ऑप्शन नंबर बी आहे स्वर, ऑप्शन नंबर सी आहे जोडाक्षर, ऑप्शन नंबर डी आहे स्वरादी. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्वर. पुढचा प्रश्न आहे, पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर समाविष्ट होते? ऑप्शन नंबर ए आहे 12, ऑप्शन नंबर बी आहे 16 स्वर, ऑप्शन नंबर सी आहे 10 स्वर, ऑप्शन नंबर डी आहे 14 स्वर. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 12. यामुळेच पूर्वी याला बाराखडी म्हणून असेही संबोधले जात होते. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरांची संख्या मानली जाते? ऑप्शन नंबर ए आहे 12, ऑप्शन नंबर बी आहे 16, ऑप्शन नंबर सी आहे 52, ऑप्शन नंबर डी आहे 14. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 14. पुढचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत नव्याने समाविष्ट केलेले 2 इंग्रजी स्वर कोणते आहे? ऑप्शन नंबर ए आहे रू आणि लू, ऑप्शन नंबर बी आहे आणि आहा, ऑप्शन नंबर सी आहे ए आणि ऐ, ऑप्शन नंबर डी आहे ॲ आणि अ. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ॲ आणि अ. पुढचा प्रश्न आहे, स्वरांचा उच्चार खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचा असतो? ऑप्शन नंबर ए आहे बद्ध, ऑप्शन नंबर बी आहे स्वावलंबी, ऑप्शन नंबर सी आहे अपूर्ण, ऑप्शन नंबर डी आहे परवालंबी. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्वावलंबी असतात. स्वरांचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वर्णांची मदत घ्यावी लागत नसल्यामुळे तो स्वावलंबी किंवा स्वतंत्र असतो. पुढचा प्रश्न आहे, मराठी व्याकरणात स्वरांचे एकूण मुख्य प्रकार किती मानले जातात? ऑप्शन नंबर ए आहे 5, ऑप्शन नंबर बी आहे 4, ऑप्शन नंबर सी आहे 2, ऑप्शन नंबर डी आहे 3. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 3. पहिला आहे ऱ्हस्व स्वर, दुसरा आहे दीर्घ स्वर आणि तिसरा आहे संयुक्त स्वर म्हणून असे 3 प्रकार पडतात. पुढचा प्रश्न आहे बघा, स्वरादी या संज्ञेचा अचूक अर्थ काय? ऑप्शन नंबर ए आहे 2 स्वर एकत्र येऊन बनणारा वर्ण, ऑप्शन नंबर बी आहे ज्या वर्णाच्या शेवटी स्वर येतो, ऑप्शन नंबर सी आहे ज्या वर्णाच्या उच्चाराच्या सुरुवातीला स्वर येतो, ऑप्शन नंबर डी आहे ज्याचा उच्चार लांबट होतो. तर त्याचं योग्य उत्तर आहे ज्या वर्णाच्या उच्चाराच्या सुरुवातीला स्वर येतात त्याला आपण काय म्हणतो? स्वरादी. स्वर प्लस आदी म्हणजेच ज्याचा उच्चाराच्या आधी स्वर असतो त्याला आपण काय म्हणतो? स्वरादी म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? ऑप्शन नंबर ए आहे 4, ऑप्शन नंबर बी आहे 2, ऑप्शन नंबर सी आहे 12, ऑप्शन नंबर डी आहे 5. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 2 स्वर आहेत, त्याच्यामध्ये अनुस्वार आणि विसर्ग असे 2 स्वर असतात, आणि आ, त्याला असे आपण म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, स्वरांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवेबाबत काय घडते? ऑप्शन नंबर ए आहे हवा ओठांद्वारे पूर्णपणे रोखली जाते, ऑप्शन नंबर बी आहे हवेचा मार्ग कुठेही अडवा जात नाही, ऑप्शन नंबर सी आहे हवेचा मार्ग जिभेला अडवा जातो, ऑप्शन नंबर डी आहे फक्त नाकावाटे बाहेर पडतो. तर त्याचं योग्य उत्तर आहे
हवेचा मार्ग कुठेही आडवा जात नाही. स्वरांचा उच्चार करताना तोंडातील कोणत्याही अवयवाचा स्पर्श न होता हवा थेट काय करते, बाहेर पडली जाते. त्याला आपण काय म्हणतो, स्वर असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, मराठी व्याकरणात अक्षरांच्या डोक्यावर मारलेल्या आडव्या रेषाला काय म्हणतात? ऑप्शन नंबर ए आहे मात्रा, ऑप्शन नंबर बी आहे शिरोरेषा, ऑप्शन नंबर सी आहे दंड, ऑप्शन नंबर डी आहे अनुस्वार. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शिरोरेषा. अक्षराचे सौंदर्य व स्पष्टता वाढवण्यासाठी डोक्यावर ओढलेल्या आडव्या रेषेला आपण काय म्हणतो, शिरोरेषा असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, ऱ्हस्व स्वर कशाला म्हणतात? ऑप्शन नंबर ए आहे दोन स्वर एकत्र येऊन बनणाऱ्या स्वरांना, ऑप्शन नंबर बी आहे ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ किंवा एक मात्र लागतो त्याला आपण काय म्हणतो, ऑप्शन नंबर सी आहे इंग्रजीतून आलेल्या स्वरांना, ऑप्शन नंबर डी आहे ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो आणि स्वरांचा उच्चार आखूड व जलद होतो त्यांना आपण काय म्हणतो, ऱ्हस्व स्वर असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, मराठीत मूळ ऱ्हस्व स्वर किती आहेत? ऑप्शन नंबर ए आहे 3, ऑप्शन नंबर बी आहे 5, ऑप्शन नंबर सी आहे 7, ऑप्शन नंबर डी आहे 4. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 5. याच्यामध्ये अ, ई, उ, रू आणि लू हे 5 मराठीतील मूळ स्वर आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी 5 मूळ ऱ्हस्व स्वरांचा अचूक गट कोणता? ऑप्शन नंबर ए आहे अ, आ, ई, उ, ऑप्शन नंबर बी आहे ए, ऐ, ओ, औ, ॲ, ऑप्शन नंबर सी आहे आ, ई, उ, ए, ऐ, ऑप्शन नंबर डी आहे अ, ई, उ, रू, लू. तर याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन नंबर डी, अ, ई, उ, रू आणि लू. हे काय 5 ऱ्हस्व स्वर आहेत आणि याचा उच्चार करायला आपल्याला काय होतो, कमी वेळ लागतो, म्हणून यांना काय म्हणतो आपण, ऱ्हस्व स्वर असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, दीर्घ स्वर म्हणजे काय? ऑप्शन नंबर ए आहे ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो, ऑप्शन नंबर बी आहे ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, ऑप्शन नंबर सी आहे ज्या स्वरांचा उच्चार नाकावाटे होतो, ऑप्शन नंबर डी आहे ज्या स्वरांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो व उच्चार लांबट व स्पष्ट करण्यासाठी जास्त वेळ लागणाऱ्या स्वरांना दीर्घ स्वर असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा असतो? ऑप्शन नंबर ए आहे कंपित, ऑप्शन नंबर बी आहे आखूड, ऑप्शन नंबर सी आहे लांबट, ऑप्शन नंबर डी आहे ताणलेला. तर त्याचं योग्य उत्तर आहे आखूड. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार तत्वरित आणि आखूड होतो. पुढचा प्रश्न आहे, दीर्घ स्वरांचा उच्चार कोणत्या प्रकारचा असतो? ऑप्शन नंबर ए आहे अपूर्ण, ऑप्शन नंबर बी आहे जलद, ऑप्शन नंबर सी आहे आखूड, ऑप्शन नंबर डी आहे लांबट. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी लांबट. पुढचा प्रश्न आहे, रू उदाहरणार्थ ऋषी हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? ऑप्शन नंबर ए आहे स्वरादी, ऑप्शन नंबर बी आहे दीर्घ स्वर, ऑप्शन नंबर सी आहे संयुक्त स्वर, ऑप्शन नंबर डी आहे ऱ्हस्व स्वर. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ऱ्हस्व स्वर. कारण रू याचा उच्चार आपण आखूड असतो म्हणजे कमी वेळ लागणार आहे, त्याच्यामुळे तो ऱ्हस्व स्वर आहे. पुढचा प्रश्न आहे, लू हा स्वर वापरून तयार होणाऱ्या मराठीतील एकमेव शब्द कोणता? ऑप्शन नंबर ए आहे अमृत, ऑप्शन नंबर बी आहे ग्रह, ऑप्शन नंबर सी आहे क्लुप्ती, ऑप्शन नंबर डी आहे कृपा. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लू. हा स्वर वापरून बनलेला क्लुप्ती हा मराठीतील एकमेव शब्द मानला जातो. पुढचा प्रश्न आहे, सध्या मराठी भाषेतून कोणता स्वर नष्ट या लुप्त होण्याच्या मार्गावर आहे? ऑप्शन नंबर ए आहे ॲ, ऑप्शन नंबर बी आहे रू, ऑप्शन नंबर सी आहे औ, ऑप्शन नंबर डी आहे लू. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी
लू वापरून बनणारा फक्त एकच शब्द शिल्लक असल्यामुळे हा स्वर लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त स्वर म्हणजे काय? ऑप्शन नंबर ए आहे स्वर आणि व्यंजन एकत्र येणे. ऑप्शन नंबर बी आहे दोन व्यंजने एकत्र येणे. ऑप्शन नंबर सी आहे इंग्रजीतून आलेले स्वर. ऑप्शन नंबर डी आहे दोन वेगवेगळे स्वर एकत्र येऊन बनलेला एक स्वर. त्याला आपण काय म्हणतो? संयुक्त स्वर. त्याच्यामुळे येणार ऑप्शन नंबर डी. पुढचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती संयुक्त स्वर आहेत? ऑप्शन नंबर ए आहे 4. ऑप्शन नंबर बी आहे 14. ऑप्शन नंबर सी आहे 2. ऑप्शन नंबर डी आहे 4. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 4. ए, ऐ, ओ आणि आव हे 4 काय संयुक्त स्वर आहेत. पुढचा प्रश्न आहे, मराठीत 4 संयुक्त स्वरांचा अचूक गट कोणता? ऑप्शन नंबर ए आहे ऐ, ऐ, ओ, औ. ऑप्शन नंबर डी आहे अ, आ, ई. ॲ, ऑ, आहा. ऑप्शन नंबर डी आहे उ, ऊ, रू, लू. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ऐ, ऐ, ओ, औ. पुढचा प्रश्न आहे, ए हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांचा एकत्र येण्याने बनतो? ऑप्शन नंबर ए आहे अ प्लस ई किंवा दुसरा ई. ऑप्शन नंबर बी आहे अ प्लस उ किंवा दुसरा उ. ऑप्शन नंबर सी आहे आ प्लस उ किंवा दुसरा उ. ऑप्शन नंबर डी आहे आ प्लस ई किंवा दुसरा ई. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. अ या स्वरापुढे ई किंवा दुसरा ई आल्यास ए हा संयुक्त स्वर तयार होतो. ए हा संयुक्त स्वर कसा तयार होतो? ऑप्शन नंबर ए आहे ए प्लस ओ. ऑप्शन नंबर बी आहे अ प्लस ई. ऑप्शन नंबर सी आहे आ प्लस उ. ऑप्शन नंबर डी आहे आ प्लस ई. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी आ प्लस ई. आ या दीर्घ स्वरापुढे ई किंवा दुसरा ई आल्यास ए हा संयुक्त स्वर तयार होतो. पुढचा प्रश्न आहे, ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांच्या मिळण्याने बनतो? ऑप्शन नंबर ए आहे अ प्लस उ. ऑप्शन नंबर बी आहे आ प्लस ई. ऑप्शन नंबर सी आहे अ प्लस ई. ऑप्शन नंबर डी आहे आ प्लस उ. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अ प्लस उ. अ या स्वरामध्ये उ किंवा दुसरा उ मिसळल्यास ओ हा संयुक्त स्वर तयार होतो. पुढचा प्रश्न आहे, औ हा संयुक्त स्वर कसा तयार होतो? ऑप्शन नंबर ए आहे आ प्लस ई. ऑप्शन नंबर बी आहे आ प्लस उ. ऑप्शन नंबर सी आहे अ प्लस उ. ऑप्शन नंबर डी आहे अ प्लस रू. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आ प्लस उ. आ या स्वरामध्ये उ किंवा दुसरा उ मिसळल्यास अ हा संयुक्त स्वर तयार होतो. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त स्वरांचा उच्चार नेहमी कसा मानला जातो? ऑप्शन नंबर ए आहे अपूर्ण. ऑप्शन नंबर ए आहे अपूर्ण. ऑप्शन नंबर बी आहे ह्रस्व. ऑप्शन नंबर सी आहे मध्यम. ऑप्शन नंबर डी आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी दीर्घ स्वर. संयुक्त स्वर 2 एकत्र येऊन बनतात. संयुक्त स्वर 2 स्वर एकत्र येऊन बनत असल्याने त्यांचा उच्चार नेहमी दीर्घ असतो. पुढचा प्रश्न आहे, ॲ, अ हे 2 स्वर मराठी भाषेत प्रामुख्याने कोणत्या भाषेच्या प्रभावामुळे आले आहेत? ऑप्शन नंबर ए आहे संस्कृत. ऑप्शन नंबर बी आहे फारसी. ऑप्शन नंबर सी आहे इंग्रजी. ऑप्शन नंबर डी आहे हिंदी. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इंग्लिश. मराठीत इंग्रजी शब्दांचा बॅट, डॉक्टर, बॉल, कॅट वापर असल्यामुळे हे स्वर इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, इंग्रजी स्वरांना ॲ व अ हे मराठी वर्णमालेत अधिकृत स्थान देणारा शासन निर्णय GR कधी जाहीर झाला? ऑप्शन नंबर ए आहे 6 नोव्हेंबर 2009. ऑप्शन नंबर बी आहे
1 मे 1960, ऑप्शन नंबर सी आहे 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन नंबर डी आहे 26 जानेवारी 1950. तर हा निर्णय नोव्हेंबर 2009मध्ये जारी झाला होता. म्हणून याचे उत्तर येणार ऑप्शन नंबर ए 6 नोव्हेंबर 2009मध्ये ॲ आणि अला मराठी वर्णमालेत अधिकृत स्थान भेटले आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नव्या भागात.